जिजाऊचा आशीर्वाद, वारसदार छत्रपती शिवाजी महाराज, निश्चयाचा महामेरू, बहुतजनांशी आधारू, अखंड स्थितीचा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा वंदन. मी राहुल कृष्ण बोलले सर्वप्रथम आपणा सर्व शिवभक्त व शिवकन्यांचे या सोहळ्यासाठी स्वागत करतो व आजच्या सोहळ्यास सुरुवात करतो. या सोहळ्यासाठी आपल्याला पाहुणे म्हणून आपले ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री भरत मोरे सर, त्याचप्रमाणे थांबकर मॅडम यांचं मी शाब्दिक स्वागत करतो. मी सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. त्याचप्रमाणे आपल्याला दरेकर सर सुद्धा आपल्याला या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. यानंतर मी खामकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेचं पूजन करावं. धन्यवाद. दगड झालं तर सह्याद्रीचा होईल, माती झालं तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालं तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळा होईल. यानंतर आपल्यातील काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रती आपले मनोगत किंवा गायन करण्यास इच्छुक आहे. तरी मी प्रथम FY BCom मधील पल्लवी कदम हिला विनंती करते की तिने आपले मनोगत व्यक्त करावे. पल्लवी कदम. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,
आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज शिवजयंती निमित्त आपण जमलो आहोत, तर शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी थोडं जाणून घेऊया. प्रलये पवनाघाते प्रचलन्ति नगावते कृच्छेपि न चलत्येव धीराणां निश्चलामति. अर्थात प्रलय काळात वाऱ्याच्या तडाख्याने पर्वत देखील जागचे असते, पण कितीही संकटे आली तरी धैर्यवान पुरुष मात्र कदापि निश्चल होणार नाही. असाच एक अविचल धैर्यवान युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा त्या शिवाजी महाराजांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो त्या सूर्याची शान, ज्याला शंभूचा अभिमान आणि काळीज आहे सह्याद्री, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचा आहे पहिलं स्थान, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती 1630 रोजी झाला. सगळीकडे सनई चौघडे वाजू लागले. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात तोफांचे चौघडे सुरू झाले. एका बाजूला रयतेची मिरवणूक करणारे पातशाही होते, कधी निजाम, कधी आदिलशहा, तर कधी मुघल. आणि दुसऱ्या बाजूला या सर्वांवरती मात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म मुलखा वेगळ्या आईच्या म्हणजे स्वराज्य जननी जिजामातेच्या पोटी झाला. जेव्हा जिजाबाई गरोदर होत्या तो काळ फार गांभीर्याचा होता. रयतेची पिळवणूक होत होती, स्त्रियांवरती अत्याचार होत होते, पिकाच्या पिकं जळून जात होती. तेव्हा शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरात जिजाई गेल्या आणि देवीला म्हणाल्या, ज्या ज्या वेळी असुरांचा जन्म होतो त्या वेळी त्यांचा नाश करण्यासाठी तू उभी राहतेस, मग आता तुला हे उघडवाने पाहताय का? मला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल, त्याला तुझं नाव दे. म्हणून महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. त्यानंतर शिवबा जिजाईंच्या छायेखाली मोठे होत होते. स्वराज्याचे बाळकडू जिजाई त्यांना पाजतच होत्या. शिवबा आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असत. असेच एक दिवशी 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि त्यानंतर लगेचच 17व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं, आदिलशहाच्या तोरणागड घेऊन. त्यानंतर मुठभर मावळे घेऊन स्वराज्यामध्ये धर्मजागृती केली आणि स्वराज्याची संकल्पना दिली. शिवरायांकडे बलाढ्य सत्ता नव्हती किंवा शत्रूसारखं घोडदळ, पायदळ, सैन्यदळ नव्हतं, तर त्यांच्याकडे काय होते? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या युक्तीप्रमाणे ते वागले. मग अफजल खानाचा वध असो किंवा आग्र्याहून सुटका असो, आग्र्याहून सुटका ते शिताफीने सुटले आणि अफजल खानाचा वध तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे त्यांनी सार्थच करून दाखवलं. दुसरं म्हणजे गनिमी कावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असलेली जीवाभावाची माणसं. जेव्हा सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला, 1 महिना झाला, 2 महिना झाला, 4 महिने झाले, वेढा काही सुटेच ना. गडावरची शिबंदी संपली. तेव्हा शिवराय म्हणाले की आता विशाळगडाकडे कूच करायलाच हवं. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे होता. पन्हाळगडावरून ते निसटले आणि विशाळगडाकडे जात असताना पन्हाळगडापासून थोड्या अंतरावरती घोडखिंडी सिद्धीच्या सैन्याने गाठली. तेव्हा आता वीर बाजीप्रभू देशपांडे म्हणाले की राजन, तुम्ही जा गडाकडे, मी गनिमाला थोपवून धरतो. तोफांचा 3 आवाज करा, गनिमाला 1 पाऊल मी पुढे सरकू देणार नाही. तेव्हा राजे म्हणाले, मला स्वराज्य हवंच आहे, पण मला जीवाभावाची माणसं गमवायची नाही. पण त्यांनी समजूत काढली आणि म्हणाले, अनेक बाजी केले तरी चालतील, पण लाखांचा पोषणता जिवंत राहिला पाहिजे. आणि त्यांनी शिवरायांची समजूत काढली आणि त्यांना विशाळगडाकडे पाठवलं. धडापासून मस्तक वेगळं झालं, पण हातातली तलवार सुटली नाही. तोफांचे 3 आवाज कोणत्या कानांनी ऐकले असतील? जेव्हा 3 आवाज झाले तेव्हा हातातली तलवार सोडली आणि प्राण सोडला. केवढी ती स्वामी निष्ठा. दुसरं उदाहरण म्हणजे शिवाकाशी. शिवरायांसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती. पन्हाळगडावरून जेव्हा शिवराय विशाळगडाकडे गेले त्यावेळी सिद्धीला चकवा देण्यासाठी शिवाकाशीने शिवरायांचा वेश केला आणि पालखीमध्ये बसले. सिद्धी जवळला वाटले हेच शिवराय आणि त्यांनी पालखी बरखास्त केली आणि
स्वराज्याच्या पोटात तलवार खुपसली. स्वराज्यासाठी एवढं बलिदान स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी केले होते तानाजी मालुसरे. आणि काय म्हणाले? कोंढाणा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि केला ना कोंढाणा सर. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका झाली त्यावेळी त्यांच्या जागी हिरोजी कर्जत झोपले होते आणि मदारी मेहतर त्यांचे पाय चोपत होते. आणि त्यानंतर औषध आणायला जातो असं सांगून निसटले. अशी स्वामीनिष्ठा असलेली माणसं शिवाजी महाराजांच्या सोबत होती. विजापूर आणि दिल्ली यांना 50 वर्षाच्या कालावधीत शिवाजी महाराजांनी पाणी पाजलं. त्याच्यानंतर 1674 मध्ये राज्याभिषेक करून घेतला. रयतेला आपल्या न्यायाधिपती आहेत असे वाटले. कोणी तर त्यांना हिंदूपती बादशाह असे म्हणू लागले. 3 एप्रिल 1680 ही कधीही विसरली न जाणारी तारीख. सूर्योदय आणि सूर्यास्त नेहमीच होतो, पण त्या दिवशी 2 सूर्यास्त झाले. एक सूर्य असताना गेला पण तो पुन्हा दुसऱ्या दिवशी आला. दुसरा सूर्य असताना गेला तो पुन्हा आला नाही. शिवराय गेले, अनंतात विलीन झाले. पण आजही त्यांच्या पराक्रमामुळे शेकडो लोकांच्या मनात त्यांचं स्थान आहे आणि इतिहासाच्या पानावरती सुद्धा सांगतात. जेव्हा औरंगजेब बादशाला ही बातमी कळली तेव्हा त्याने त्याच्या डोक्यावरचा ताज खाली उतरवला आणि म्हणाला, या खुदा रहम कर. तेव्हा त्याच्या दरबारातील एक सरदार म्हटला, बादशाह सलामत, दुश्मन के लिए रहम. तेव्हा तो म्हणाला, शिवाजी जैसी शख्सियत लाखों में एक होती है. वजीरी सल्तनत औरंगजेब के लिए ये सुकून की बात है, पर एक इंसान औरंगजेब के लिए नहीं. दुश्मन की औरत को अपनी माँ कहने वाला नेक भी इंसान था. शत्रूने सुद्धा मेल्यानंतर इतके चांगले शब्द काढावे इतकं अफाट कार्य शिवाजी महाराजांचं होतं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणावंच वाटतं, शिवाजी कोणाला म्हणावं? 65 किलोची तलवार वाकवतो त्याचं नाव येसाजी. 2000 मावळे 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. ठाण्यात वाघाला एकटा सामोरं जाऊन त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन करून तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद स्पर्धक. यानंतर मी SYB.com मधील जान्हवी कांबळेला विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जान्हवी कांबळे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. विजयसारखी तलवार चमकवून गेला, निगड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, निगड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नग्याने अफजल खानाचा कोदळा फाडून गेला, असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. एक राजा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, अशा त्या
श्रोतेवर्ग आणि माझे प्रिय मित्रवर्ग, माझं नाव प्राजक्ता विलास कदम आणि आजचा माझा विषय आहे छत्रपती शिवराय एक द्रष्टा. द्रष्टा म्हणजे भविष्यकाळातील घटनांचा अचूक वेध घेण्याची शक्ती असलेला पुरुष. छत्रपतींच्या जीवनाचा परामर्श घेत असताना त्यावेळीची परिस्थिती लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. मध्ययुगाच्या त्या काळात आदिलशाह व निजामशाह हे दोन सत्ताधीश महाराष्ट्रावर राज्य करीत होते. त्यांचे अधिकारी रयतेवर जुलूम करीत, स्त्रियांवर अत्याचार करीत. त्या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यामुळे सतत लढाया होत आणि त्यात रयतेचे हाल. देशपांडे देशमुख या वतनदारांमुळे ही रयत त्रासली होती. त्यामुळे रयत सुखी नव्हती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. अशा या काळात मावळच्या प्रांतात उदयाला आलाय सूर्य, छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय अहो या 8 अक्षरे आज जरी उच्चारली तरी छाती अभिमानानं फुलून येते. पदोपदी संघर्ष, लढाया, त्यातून मिळालेलं स्वराज्य. या मराठी मातीला स्वातंत्र्यातील स्वचा जो अर्थ समजला तो शांती अहिंसेच्या मार्गाने कधीच समजला गेला नसता. आणि म्हणूनच त्यावेळी परिस्थिती बदलायला हवी तर ते नुकत्याचे काम नाही हे शिवरायांनी ओळखले होते. त्यासाठी जीवाला जीव देणारे सोबती, रयतेचा विश्वास संपादन करणे व त्यांच्या लेकी सुनांची आपली सुरक्षित राहील याची हमी देणे गरजेचे होते. रयतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी व धर्माधर्मातील लोकांनी एकत्र नांदावे यासाठी छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात न्याय, नीती, सत्य व सदाचाराचे राज्य निर्माण केले. दूरदर्शी म्हणजेच द्रष्टा विचार करून तत्कालीन राज्य पद्धतीच्या गुणावगुणांचा अभ्यास केला व आपले विशिष्ट धोरण व राज्य व्यवस्था यांची आखणी केली. आणि त्यांच्या या द्रष्टेपणामुळे काय घडले या प्रत्येक मुद्द्याचा उहापोह मी आज करणार आहे. छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. कवी म्हणतात, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षी भूमंडळ. काय होता असा त्यांचा प्रताप? छत्रपती शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राज्य स्थापन करणारे शिवराय हे एकमेव राजे नव्हते. अशा अनेक राजांनी अशी राज्य स्थापन केली, पण वैभवाच्या ऐन शिखरावर असताना परकीय शक्तींच्या हल्ल्याच्या सामान्य धक्क्याने ती नामशेष झाली. पण त्यांना पुन्हा उभं राहता आलेच नाही तर पुरंदरच्या 10 धुळीला मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त शिवरायांमध्ये होते. कारण छत्रपती शिवरायांचे राज्य हे सर्वसामान्य जनतेला स्वतःच वाटत होते. म्हणूनच 10-12 वर्षांचा कोवळ्या शेतकऱ्याचा मुलगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो. खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंतड्या, उडवीन राई राई केवड्या. कोण होता तो घोडेस्वार? ते होते साक्षात छत्रपती शिवराय. म्हणजे तो साक्षात महाराजांनाच आहे म्हणतो. का म्हणू शकतो? कारण छत्रपती शिवरायांनी इतका दूरदर्शी विचार केला की आपलं राज्य हे सर्वसामान्य रयतेच्या हृदयावर बिंबवले पाहिजे. आणि म्हणूनच स्वामिनिष्ठ बाजीप्रभू म्हणतो, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तानाजी मालुसऱ्यांनी आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे असे उद्गार काढले. जाणीवपूर्वक त्यांनी नियोजनाबद्दल हे रुजवलं होतं आणि म्हणूनच त्यांना जीवाला जीव देणारे सोबती मिळाले. छत्रपती शिवराय तेव्हा पुण्याची जहागीर सांभाळत होते. रांच्या गावाच्या पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटली. जनता भयभीत झाली होती. कोणीही विरोध केला नाही, कारण न्याय मागणार तरी कोणाकडे? जे न्याय देणार तेच असं अत्याचार करत होते. हा म्हणताना ही वार्ता महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांच्या आदेशावरून पाटलाला महाराजांसमोर हजर करण्यात आले. महाराज रागाने लालबुंद झाले होते आणि त्यांनी आदेश दिला की या हरामखोराचे भर चौकात हातपाय तोडा. उन्मत्त झालेल्या सर्वांना संदेश दिला की यापुढे माझ्या राज्यात अशी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. तसेच भर दरबारात शत्रूची सुंदर तरणी काठी सुमुखी असतानाही महाराजांच्या ओठावर गाणे आले, अशीच जमुची आई सुंदर रूप होते, आम्हीही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती, बदले छत्रपती. अहो, आज एखाद्या राजकारणाच्या समोर अशी कधी सुंदर स्त्री उभी असती तर त्याने काय केले असते याचा आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. कारण यातच शिवाजी महाराजांचं मोठेपण घडले. पुराण, इतिहास यांचं मागोवा घेतला असता कधी स्त्रीला गांजल्यामुळे तर कधी स्त्रीच्या नादामुळे असे अनेक राजे व त्यांची राज्ये धुळीस मिळाली. हा दूरदर्शी विचार शिवरायांनी आपल्या लोकांमध्ये रुजवला. रयतेला त्रास होऊ नये म्हणून सैन्याला सक्त आदेश देण्यात आले होते की रयतेच्या उभ्या पिकाची नासाडी होता कामा नये. अहो, रयतेकडून एखादी मोफत वस्तू घेणे तर दूरच, पण रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. नाहीतर रयतेला वाटते आमच्यापेक्षा हे मोगलच बरे. लढाईच्या वेळी रयतेला सुरक्षित ठिकाणी हलवणे किती हा प्रजेबद्दलचा कळकळा. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज याच्यापासून स्वराज्याला धोका आहे हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीचे
फवारले, धान्याचे कोठारे बनवून ठेवले. केवढा हा दूरदर्शी विचार की जो 400 वर्षांनंतर सुद्धा आज आपण आपला करतो. छत्रपतींचा हा इतिहास वाचताना आपल्याला थक्क व्हायला. इतका अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष सापडणे कठीण. थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, सर्व धर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टीचा हा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण. हे राज्य श्रींचे व्हावे हे स्वप्न पाहणारा स्वप्न व ते वास्तवात उतरवणारा कठोर वास्तवात हे महाराजांचं रूप आहे. आणि म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेळ, बहुत जनासी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योग, श्रीमंत योग, श्रीमंत योग. आज 400 वर्षांनंतरही महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. आणि मग आपोआपच तोंडातून शब्द येतात, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आज अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या समाजात आपण बघतो की काही लोक धर्माच्या नावाखाली शिवाजी महाराजांचा गैरवापर करून धर्मभेद करण्याचा प्रयत्न करतात. पण खरं तर असं आहे की शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना समान मानलं होतं, एकत्र मानलं होतं. तर अशा समाज घटकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्राजक्ता. छत्रपती शिवाजी महाराज 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जागणारे, शिस्तप्रिय, वाणिश तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मारणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा. यानंतर मी मान्यवरांमध्ये विनंती करते की त्याने 2 शब्द मत व्यक्त करा. विनंती करते की त्याने 2 शब्द. नमस्कार. निश्चयाचा महामेरू, बहुजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिनंदन. आज तर खऱ्या अर्थाने खूप विद्यार्थी छान पद्धतीने बोलले. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे तुम्ही ऐकताना काय झालं माहिती नाही, पण अक्षरशः माझ्या अंगावरती काठा उभारला सगळ्यांच्याच भाषणातून. काही क्षणी डोळ्यात पाणीसुद्धा आले. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपण काही शब्दामध्ये मांडणारे नाहीत. त्यांच्यावरती आपण कितीही काही लिहिलं बोललं तरी आपण कमीच पडणार आहोत. शब्द त्यांच्यापुढे तिथे आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडून खूप गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. म्हणून समर्थ रामदास म्हटले होते, न भूतो न भविष्यती परंतु यास महा. याचा अर्थ की असा राजा पुन्हा होणार नाही, झाला नाही, झाले भाऊ, होतीलही भाऊ, परंतु यास महा असं समर्थाने त्यांना उपमा दिली. मी याच्यात काही शिवरायांच्या पूर्ण वाटचालीबद्दल सांगत बसणार नाही. त्या आपल्याला गोष्टी माहीत आहेत आणि आताही काही विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने त्या मांडल्या. शिवरायांकडून आताच्या काळात आपण काय गोष्टी त्यांच्यातल्या घेऊ शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो ते मी तुम्हाला आवर्जून सांगेन. आपण सगळे टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आता फिरतोय. सिक्युरिटी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मोबाईल वापरतोय, मोबाईलवरती मेसेजेस करतो, त्याचा डेटा हा सिक्युअर हवा लागतो आणि त्या सिक्युरिटी पर्पजसाठी क्रिप्टोग्राफी नावाची एक कन्सेप्ट आहे. डिजिटल सिग्नेचर, डिजिटल सर्टिफिकेट्स ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. ती जी क्रिप्टोग्राफी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा वापरली होती. जेव्हा छत्रपती शिवरायांना गुप्त संदेश पाठवायचे असायचे आपल्या हेरखात्यांना, तेव्हा ते अशा पद्धतीने घ्यायचे. जेव्हा अफझलखान आपल्या स्वराज्यावरती चाल करून येत होता तेव्हा समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना एक पत्र लिहिलं आणि ते पत्र मुघलांच्या हाती लागलं. मुघलांनी ते पत्र वाचलं तर त्यांच्या लक्षात आलं की कुठल्या तरी देवीवरती एक स्तोत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी जानेदो म्हणून त्या हेराला पाठवून दिलं. आणि शिवरायांनी ती जी कविता होती, ते जे देवीवरचं स्तोत्र होतं, त्या स्तोत्राची प्रत्येक लाईन वाचली आणि त्या प्रत्येक लाईनवरून एक मेसेज शिवरायांना मिळाला, विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि सगळ्यात शेवटची लाईन होती, प्रसंग जाणून कार्यभाग करावा. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपण बघू शकतो की ती क्रिप्टोग्राफी तेव्हा त्यांनी वापरली होती. शिवरायांचं सगळ्यात महत्त्वाचं
भात तो म्हणजे हेर खातो. शत्रूच्या छावणीमध्ये जरी आपले मावळे असतील, म्हणजे बहिर्जी नाईक हे आपणा सर्वांना माहीतच असते, इतक्या छान पद्धतीने ते काम करायचे की दरबाराच्या बाहेर सुद्धा रखवालदार म्हणून राहायचे. प्रत्येक ठिकाणी शत्रूची प्रत्येक चालती बोलती घटना ते ऑब्झर्व करायचे. असेच त्यांचे सगळे हेर खातं होतं आणि त्यामुळे शिवरायांनी अशी माणसं तयार केली. बरं, शिवरायांनी जेव्हा युद्ध केले, प्रत्येक किल्ल्यावरती त्यांची एक वेगळी युद्धनीती असायची. त्याला आपण गनिमी कावा म्हणतो, की आज जे त्यांनी ठरवलं ते उद्याच्या प्लॅनिंगमध्ये तसं नसेल. आणि जी सगळी गोष्ट होती ती पूर्ण सूत्रबद्ध कारभार आणि रचना ही शिवरायांची होती. आणि त्यांनी आपल्या स्वराज्याविषयी इतकी निष्ठा लोकांमध्ये निर्माण केली होती की स्वराज्य हे आपल्या सर्वांचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणूस लढत होता. एवढंच नव्हे तर प्रसंगी महिलासुद्धा लढत होत्या. तेव्हा तर महिलांना घरातून बाहेर पडायचं म्हणजे खूप भीती वाटायची, कारण मुघल सैन्य केव्हा येईल आणि केव्हा आपल्या घरावरती दाड घालेल एवढी भीती असायची. पण त्यांनाही लढण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून गेली, शिवविचारातून गेली. आणि आज आपल्यालाही ह्या शिवविचारांचीच गरज आहे. आणि शिवरायांचे जर विचार आपण आत्मसात केले तर खूपच आपल्याला आपलं भविष्य देखील घडवता येईल. आपण सगळे या राष्ट्राचे आधारस्तंभ आहोत. त्यामुळे शिवविचाराने जर आपण प्रेरित झालो तर नक्कीच पुन्हा एक नवीन स्वराज्य आपण निर्माण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, शिवरायांना आपण जाणता राजा म्हणतो, तर मी त्यांना जाणता राजा म्हणण्यापेक्षा असं म्हणेन, जाण आता तो राजा कसा होता आणि त्या राजांना आपण जाणून घेऊया, त्यांचे विचार आपण आत्मसात करून समाजापर्यंत पोहोचूया. तरच आज आपण थाटामाटाची शिवजयंती साजरी करतोय त्याचं पुण्य होईल. आणि नाहीतर काय, आज आपण सेलिब्रेशन करणार, फोटो टाकणार, स्टेटस करणार. ही शिवजयंती तेवढ्यासाठी न मर्यादित राहता शिवविचार प्रत्येकाने घेऊया आणि समाजापर्यंत पोहोचूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरंच ह्या भाषणांमधून आपल्याला छत्रपती शिवरायांचे चरित्र, त्यांचा लढाऊपणा यांविषयी माहिती मिळाली. धन्यवाद सर. यानंतर मी पुढील सूत्रे राहुल गोरेले याच्याकडे सुपूर्द करते आणि मी माझी इथेच रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद वैभवी. मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली, वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्यात दरवळली, जिजाऊपोटी मराठ्यांचा राज अवतरला, सांगत मुखी पाखरे ही किलबिलली, नगारा वाजला, शाहिरी साथ चढला, डंका डोंगराळ सांगत सुटला, आता सह्याद्रीवर भगवा फडकणार, मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं होतं. यानंतर आपल्यातीलच काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाण्याप्रती आपल्यासमोर काही गीत सादर करणार आहेत. तर मी सर्वप्रथम यश यादव आणि वैभवी लाड आणि ग्रुप यांना विनंती करतो की त्यांनी आपलं गीत सादर करावं. Stand there, stand.
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर 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 भगवतीला दिसल्यावर सकला माणुसकीवर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर सात पाचना धर्म मानिला सकला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या श्री इच्छा भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या श्री इच्छा भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर 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 ते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर धन्यवाद सर्वांचे. त्यानंतर मी SYB.com मधील ऐश्वर्या कुलकर्णी आणि ग्रुप यांना विनंती करतो की त्यांनी आपलं गीत सादर करावं.
धन्यवाद ऐश्वर्या. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र म्हणजे पोवाडा. मित्रांनो, पोवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन. यामधील एक महत्त्वाची भेट म्हणजे अफजलखानाचा वध आणि हेच वर्णन पोवाड्यातून सादर करण्यासाठी आपल्या समोर शिवकन्या व शिवपुत्र येत आहेत. मी विनंती करतो की त्यांनी आपले पोवाडा सादर करावा. लाईव्ह चालू आहे सर. लाईव्ह युट्यूबवर चालू आहे. महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, मला पाण्यानं फुटला घाम. याला कोण गाणी एकसण, दरबारी कुस्ती बेगम. बरी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी गेली ना अंगाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार बोलला हमला देशवासी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिने टाकलं जणू सैतान. कान बोलता चाप ठोकून, शिव महाराज टाकतो चिरडून. मरबास मारला, कौतिक झालं दरबारात. कान निघाला मोठ्या गुणीत. त्याचं गोड गळ पायगळ, पाऊस पाडलंही पटकळ. अंगी धाकींचं बळ, पाण्याला कापे चळचळ. वाटेत भेटेत त्याला चिरडीत. भेटेल खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण उठणार आहे वादळ? आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच करू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा तोपणार? काय लढवावं अंगण, चिंतेत बंद सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा टेक जावा, डोक्यात गरिबी गावा. भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस म्हणला
त्यानंतर आपल्या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे विनायक शिरोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विनायक सर. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जास्त काही बोलणार नाही. खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी इथे आयोजित केला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगामध्ये ज्या राजाची दखल घेतली गेली असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जे आपण अगदी अशोक सम्राट म्हणतो, सगळ्या जगामध्ये जसं राजा माहिती आहे, त्याच्यापेक्षा देखील जगातील एकमेव असा राजा आहे की ज्यांच्याबद्दल कोणी अपशब्द बोलताना कुठल्याही देशातला किंवा भारतातला किंवा कुठलाही माणूस दिसत नाही असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणीतरी चांगला भाषणामध्ये उल्लेख केला, मला वाटतं पल्लवीने असेल, त्याने असं म्हटलं होतं की 62 किलोची तलवार दाखवतो केसाजी असेल, बाजी असेल, तानाजी असेल, धनाजी असेल, संताजी असेल किंवा त्यांचा पुत्र संभाजी असेल, आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन ज्यांनी हे सुवर्ण राज्य घडवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला त्याची ओळख माहिती आहे. फक्त थोडासा एक उल्लेखनीय बाब सांगेन. बऱ्याच जणांना माहिती आहे की शिवाजीराजे इतके प्रसिद्ध का तर किंवा तेवढे महान का झाले कमी वयामध्ये. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की कमी वयामध्ये जास्त युद्ध म्हणा किंवा सर्वात मोठं पराक्रम करून दाखवणारा राजा म्हणून काम करतात. त्याचं एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांची आई जिजामाता. लहानपणी बाळावर जे संस्कार होतात त्याच्यापेक्षा तरुण वयात जे संस्कार झाले पाहिजे ते संस्कार जिजामातेने शिवाजी महाराजांना दिले होते. मग ते वेद असतील, उपनिषद असेल, महाभारत असेल, पुराणातील वाङ्मय असतील, यांच्याद्वारे आणि फिजिकल म्हणजे आपण त्याला प्रॅक्टिकली म्हणतो, प्रॅक्टिकली ज्ञान देण्याचं काम जिजामातेने केलं होतं. किंवा माता कशी असावी किंवा त्या मातेला होणारा पुत्र कसा असेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजामाता. कारण जे डोहाळे लागतात माणसाला ते डोहाळेच मातेला तसे होते की मला स्वराज्य घडवायचं आहे. आजची माता काय म्हणते, शिवाजी जन्माला यावा पण तो माझ्या घरामध्ये नसून दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला यायला पाहिजे, अशी ती माता नव्हती. त्यामुळे स्त्री घडली पाहिजे आणि तोच उद्देश ठेवून राजाने मोठं काम केलं. त्यांच्याबद्दल एक असं म्हणतात की शिवाजी फक्त हे नाव नाही आहे, शिवाजी फक्त कर्तृत्व नाही आहे, शिवाजी फक्त नेतृत्व नाही आहे, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचे एक परिणाम आहे. म्हणजे आपण जिथे माणूस थांबतो विचार करून एखादा तत्त्वज्ञानी थांबतो त्याच्या पलीकडची जी सोच आहे ती म्हणजे शिवाजी महाराज आहे. आणि आज जो सगळा तरुण वर्ग इथे तुम्हाला पण एवढं सांगेल की मला काय करायचं आहे, मला काय व्हायचं आहे, मला काय करायचं आहे, मला समाजाला कसं घडवायचं आहे, स्वतःला कसं घडवायचं आहे, किंवा ज्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आहे त्या क्षेत्रामधलं मला शिवाजी बनायचं आहे. एवढा आजच्या दिवशी आपण जरी घेतलं तरी ज्या क्षेत्रामध्ये आपण आज शिकतो, ज्या क्षेत्रामध्ये आपण आज काम करतो तिथलं आपण येणाऱ्या काहीच वर्षामध्ये आपण नक्कीच तिथले आपण शिवाजी असणार आहोत. शिवाजीचं जर उलट केलं आपल्याला माहिती आहे तर त्याचं होतं जीवाशी. जो जीवाशी खेळला तो शिवाजी. आपण जर नावाचं उलट बघितलं तर ते जीवाशी. लक्षात घ्या, जीवाशी जो खेळला तोच शिवाजी होता. आपल्याला देखील मी असं सांगत नाही की कुठलं युद्ध करायचं आहे, पण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय किंवा भविष्यामध्ये आपण जिथे काम करणार आहोत तिथे आपल्याला शिवाजीसारखं होऊन काम करायचं आहे, तरच आपली प्रगती आहे. आणखीन एक पुराणातलं असं उदाहरण माझ्या एका स्पीचमध्ये होतं की शिवाजी महाराजांबरोबर फक्त हिंदू नव्हता. आपण म्हणतो हिंदुत्व राष्ट्र आहे, तर मुस्लिम होता, सिख होता, पारसी, सगळ्या प्रकारची लोक शिवाजी महाराजांबरोबर होती. अगदी आपण जे नाव घेतो अगदी मला वाटतं सय्यद बंडा, पण पोवाड्यामध्ये नाव ऐकलं असेल आताच, हा म्हणजे मुस्लिम होता. कारण शिवाजी महाराजांचं बऱ्यापैकी सैन्य मुस्लिम होतं, लक्षात घ्या. आणि विविध धर्माची लोक शिवाजी महाराजांच्या बरोबर होती. त्यामुळे मी म्हणून म्हटलं की ते सर्वोच्चतेचा परिणाम आहे की जिथे आपण विचार करू शकत नाही. कुठल्याही फायद्यासाठी शिवाजी महाराज कुठलीही गोष्ट म्हणजे स्वार्थासाठी करत नव्हते. आणि म्हणून एक त्यांचं उदाहरण सांगतात की आज आपण जे म्हणतो की दिवाळी हा जो सण आहे तो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम सणाचं प्रतीक म्हणून गणला जातो. कारण त्याच्या नावामध्येच आहे दिवा आणि अली, आणि तो हिंदूंचा पवित्र सण आहे. त्याच्यामध्ये अलीचं नाव आहे म्हणजे अल्लाचं नाव आहे, लक्षात घ्या. आणि मुस्लिमांचा पवित्र सण म्हणजे रमजान, त्याच्यामध्ये आपल्या रामाचं नाव आहे, लक्षात घ्या. मग त्यावेळेच्या न शिकलेल्या माणसाला ह्या गोष्टी जर समजत होत्या तर आजच्या या 21व्या युगातील शिकलेल्या माणसाला या गोष्टी का समजत नाही, ही एक मोठी शोकांतिक आहे, लक्षात घ्या. असं शिवाजी महाराजांनी सगळा देश हा एकत्र करून ठेवला होता.
आणि म्हणून म्हटलं की ते सर्वोच्चतेचा परिणाम आहे. आणि म्हणून आपल्याला देखील आता हे जे सगळे शिवाजी महाराजांनी केलं, जे महान राजा झाले किंवा अजूनही आपल्या हृदयस्थ ते आहे. कोणीतरी भाषणामध्ये सांगताना मला वाटतं पल्लवी पहिल्यांदाच सांगताना जेव्हा 3 एप्रिल ही तारीख सांगितली तेव्हा साहजिक तो टोन सगळ्यांचा चेंज झाला. मनामध्ये आपल्याला जरी आज त्यांची जयंती असली तरी सुद्धा आपल्याला एक जे वेगळं फिलिंग येतं लक्षात घ्या राजाबद्दलचं. याचं एकमेव कारण आहे, राजाने सगळं जे केलं कमी वयामध्ये केलं. याच्यासाठी त्यांनी केलं होतं एक नियोजन, एक प्लॅनिंग केलं होतं, एक स्मार्ट वर्क केलं होतं. स्मार्टला बेसिकली म्हणतात ना की स्पेसिफिक एस म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अटेंडेबल, रिअलिस्टिक अँड टाईम या गोष्टी आपण देखील आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, फॉलो करायला आपण शिकलं पाहिजे. तर देखील आपण राजांसारखं आपण काम नक्कीच करू शकू. एवढाच तुम्हाला मेसेज या कार्यक्रमातून द्यायचं होतं. खूप छान असं नियोजन सर्व या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलं होतं. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुर्वे सर. सुर्वे सरांनी चांगल्या प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी FY BComमध्ये वफा डेनकर हिला विनंती करतो की तिने सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. वफा. शिवसकाळ जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. जय शिवराय. प्रथमतः शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच हा सुंदर सोहळा ज्यांनी आयोजित केला त्या आयोजकांचे सुद्धा मनापासून आभार. आणि उपस्थित मान्यवरांचे परवानगीने हा सोहळा इथे संपला असे जाहीर करते. जय शिवाय, जय भवानी, जय जय. धन्यवाद बाबा. आणि हा सोहळ्याचा कार्यक्रम इथे संपन्न